Now today we shall studying the continuous article 10.10. It's 1 point current in a straight long wire. This article subarticle on the page 240 in textbook. In this case we see the diagram. What is the diagram? What is the meaning of the diagram? In this diagram, take a straight line conductor of wire. This wire is consist of small element of length dl, dl, dl. The total length of this wire is L. Here take L. Then next thing, the current I is pass in upward direction. Here continuous current pass in upward direction in straight long wire, and its length is L, and this length L is consist of number of small length dl plus dl plus dl अशा छोट्या छोट्या एलिमेंट लेंथनी हा लॉन्ग स्ट्रेट कंडक्टिंग वायर बनलेली आहे. असो, नेक्स्ट थिंग, टेक अ पॉइंट P. बघा, टेक अ पॉइंट P at a distance from the wire is capital R. This is the perpendicular distance. This is the perpendicular distance. The point P. Then next thing, now take a small element of length. Here L. म्हणजे छोटासा लेंथ घेतला. टोटल लेंथ कॅपिटल L इतकी ही वायर आहे, पण आपण छोटासा लेंथ घेतलेला आहे. आणि तो L कुठे घेतलेला आहे? ॲट हिअर, इथे घेतलेला आहे पहा. आणि तिथून नाव जॉईन द लाईन dl टू पॉइंट P. आता इथे हा dl टू पॉइंट P पर्यंत जॉईन करून घेतलेला आहे. अँड से धिस लेंथ इज स्मॉलर. Then in this case we get angle theta. This angle theta is between small element dl and line joining to P. बघा, लक्षात आलं का? Then similarly we can find the angle another opposite side of the line joining, and that's how can write pi minus theta, because we know the angle in straight line is pi, but here some angle is given theta, remaining on this same straight line we get pi minus theta. अशा प्रकारे आपल्याला हे रिलेशन मिळालेलं आहे. काय काय केलं इथे? एक कंडक्टर घेतलेला आहे स्ट्रेट लाईन. हा कंडक्टर हा स्ट्रेट लाईन आहे, त्यातून करंट पास होतोय I,
आणि त्याची लेंथ आहे L. And this conductor, this length is consist of small element of length as like dl. मग अशा वेळी आपण एक P पॉइंट घेतला at a distance r from the conductor. This is the perpendicular distance. Then now take a small element here. तो स्मॉल एलिमेंट इथे घेतला आपण या ठिकाणी and join the point P. We get here theta angle and then also here get pi minus theta, and this side is r, this side is small r, and this side is L. Then we can calculating some expression. Here we get a triangle. या ट्रायंगल वरून आपल्याला असं एक काढता येते, इथे या r ची किंमत काढता येते, या स्मॉल r ची किंमत काढता येते. ते या पद्धतीनं युजिंग दिस, हा राईट अँगल आहे, पायथागोरस थेरम वापरून हा आपण काढलेला आहे r ची किंमत रूट स्क्वेअर L स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. असो, नेक्स्ट थिंग, when current are pass in the conductor in through the small element dl, we get at point P magnetic field. Small magnetic field we get here at point P, which is inward direction of the paper. म्हणजे हा आतल्या डायरेक्शनने आहे आणि तो आतल्या डायरेक्शनने दाखवण्यासाठी आपल्याला असा सिंबल वापरायचा आहे. हिअर यूज धिस. आणि जर असा सिंबल वापरला तर सर्कल टाईप, तर तो बाहेर येतोय, मॅग्नेटिक फील्ड बाहेर येतोय असा अर्थ होतो. आणि असा असेल तर तो आतल्या डायरेक्शनने जातोय, इन टू द पेपर जातोय, असं कन्सिडर करायचं असतं. तर डायग्राम लक्षात आले असेल तुम्हाला. आता याचं परत आपण एक्सप्लेनेशन पुढच्या पेजवर बघणार आहोत. हे डायग्राम तुमच्या डोळ्याच्या समोर असू द्या किंवा पुस्तक उघडं असू द्या. आता इथे एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे. इन अबोव फिगर शोज अ स्ट्रेट लॉंग वायर ऑफ लेंथ L. तुमच्या डोळ्याच्या समोर असू द्या, एक स्ट्रेट लाईन असे आपण L लाईन घेतलेली आहे, कंडक्टर. Let I is the current carrying in the wire upward direction. त्याच्यामध्ये करंट I असा पास होतोय वरच्या डायरेक्शनने. नाव टेक पॉइंट P. आपण इथे कुठेतरी पॉइंट P घेतलेला आहे, परपेंडिक्युलर टू द डिस्टन्स ऑफ द कंडक्टर. या कंडक्टरला परपेंडिक्युलर असं घेतलेला आहे P पॉइंट, and this is capital R. Consider. Next thing, now take IDL. म्हणजे छोटासा एलिमेंट इथे कन्सिडर केलेला आहे, त्याची लांबी DL आहे आणि त्यातून करंट पास होतो, म्हणून IDL असं म्हणायचं. इज द करंट लेंथ एलिमेंट. IDL ला काय म्हणायचं, करंट लेंथ एलिमेंट. This situated at a distance R
म्हणजे इथून जॉईन करून घेतला तो आर झाला. या ठिकाणी काय आय डीएल आहे. कळलं? धिस सिच्युएटेड ॲट ए डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम द पॉइंट पी as shown in figure. Then next thing, at point P produces small magnetic field of induction inside direction. आता इथे मला इनसाइड डायरेक्शन दाखवायचं आहे, तर मी असंही दाखवू शकतो. इथे असा गुणिले चिन्ह करून गोल केलं, याचा अर्थ तो आतमध्ये, किंवा आतल्या डायरेक्शनने असंही दाखवता येतं. हे बी अशा टाईपचा हे कन्स्ट्रक्शन आपण बघितलंय. देन हिअर कॅन बी यूज बायट सावर्टला. बायट सावर्टला हे असंच आपण बघितलं होतं. हिअर कॅन बी यूज बायट सावर्ट लॉ और लॅप्लासिस लॉ. मग तो काय एक्सप्रेशन बायट सावर्ट लॉ? हिअर वी नो बायट सावर्ट लॉ. Some constant here, that means take here directly proportional. dB is directly proportional to the ideal sin theta upon r square. म्हणजे dB is directly proportional to the current passing through the conductor and also in small element dl, and angle between sin theta means स्मॉल एलिमेंट डीएल आणि जॉइनिंग डीएल टू पी यामधला अँगल थीटा, and then inversely proportional to the square of distance between dl and point P, where we determine magnetic field of induction dB. बघा, लक्षात येतं का डायग्राम? ठीक आहे. तर आता पुढं काय करायचं? नाउ टू फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पॉइंट पी. पी या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन काढायचं आहे. कुठला काढायचा आहे? इथे दोन प्रकार पडतायत. ऑल द स्मॉल एलिमेंट डीएल, म्हणजे त्या कंडक्टरचे डीएल डीएल डीएल. फॉर एक्झाम्पल, पहिला आय डी एल 1, दुसरा आय डी एल 2, आय डी एल एन अप टू इन द अप्पर हाफ ऑफ द इन्फिनिटी लॉंग वायर. बघा, इथे थोडंसं काय केलंय, अशी जी वायर घेतलेली आहे आणि अशी जॉईन केलेली आहे. इथून वरचा भाग हा कन्सिस्ट झाला DL1, DL2, DL3 अप टू DLN. त्याचंही काढायचं आहे आपल्याला, म्हणजे 0 टू इन्फिनिटी काढायचं आहे. ॲज सिमिलरली ऑल्सो नंबर बी मध्ये हे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन काढायचं आहे. कुठला काढायचा आहे? लोअर. लोअर काढायचा आहे. इथे अप्पर घेतला, इथे लोअर घ्यायचा आहे, हा खालचा भाग घ्यायचा आहे. तर मग दोघांची बेरीज करायचं आहे, म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पॉइंट बी काढायचा आहे, आणि तो असा आहे. म्हणजे पहिला ए पॉइंट हा अप्पर पोर्शन असेल, तो हा असेल. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी अप्पर पॉइंटला, इंटिग्रेशन डीबी हे अप्पर झाला. ॲज सिमिलरली लोअरचा पण घ्यायचा आहे, हा बी पॉइंट या ठिकाणी. या दोघांची बेरीज हिअर गिवन सेम क्वांटिटी. इथे एक अप्पर आहे, एक लोअर आहे. त्या दोघांचं मॅग्नेट्यूडचा विचार केला तर प्लस होतो, 2 dB होतो. म्हणजे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी
2 dB. 2 is constant, take outside. Next thing here, we get integration 0 to infinity, that is dB. And this value is dB, we know about Biot-Savart law, equation number 1. What are these? Mu naught upon 4 pi ideal sin theta upon r square. Put in this case. या dB ची किंमत आपण हे इक्वेशन पुट अप करूया या ठिकाणी. ऑन द नेक्स्ट पेजवर आपण ते पुट केलेलं बघूया आपण. नेक्स्ट पेज. हा, इथे पुट अप केलेलं आहे पहा. हिअर पुटिंग द इथे पुट अप केलेला आहे, इक्वेशन नंबर पुट केलेला आहे. बट आता आणखीन एक थोडासा बदल. हा साइन थीटाची किंमत आपल्याला थोडीशी बदलायची आहे, दुसऱ्या अँगलने विचार करायचा आहे. आपण बघितलं असं, हा पी पॉइंट इथे आहे आणि हा डीएल इथे जॉईन झाला होता. तर हा थीटा घेतला होता आपण आणि हे अँगल पाय मायनस काय घेतलं होतं, थीटा. इन केस वी कॅन राईट हिअर, ही किंमत लिहायचं आहे आपल्याला, हा अँगल घ्यायचा आहे. तर साइन ऑफ पाय मायनस थीटा हे आपल्याला पुटअप करायचं आहे. मग आता हे करत असताना इन केस ऑल्सो वी नो this perpendicular distance capital R and this is L, this is R. Now to find sine of pi minus theta ची किंमत काढायची आहे आपल्याला. तर ती किंमत काय मिळेल इन दिस ट्रायंगल, R अपॉन R, म्हणजे आपला इक्वेशन नंबर 1 R अपॉन R असं मिळेल. त्यानंतर ऑल्सो वी टेकिंग द ट्रायंगल घेतला आणि त्या ट्रायंगलनुसार पायथागोरसचा थेरम अप्लाय केलेला आहे. म्हणजे आर स्क्वेअर इज इक्वल टू एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, हा बी इक्वेशन तयार झाला. किंवा स्क्वेअर रूट घेतला तर हाही इक्वेशन तयार झाला सी. मग या पद्धतीने जर साइन ऑफ ची किंमत जर ठेवायचा असेल, छोटा आर ची किंमत जर ठेवायचा असेल या, तर आपण ही किंमत ठेवू शकतो. म्हणजेच वी गेट हिअर साइन ऑफ पाय मायनस थीटा इज इक्वल टू आर अपॉन स्क्वेअर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. दीज व्हॅल्यू पुट इन अबो इक्वेशन नंबर 2. आता ह्या किमती आपण या इक्वेशन 2 मध्ये पुट अप करूया. तर काय काय मिळेल इथे आपल्याला. 2 मध्ये हे 2 आहे, त्यानंतर इंटिग्रेशन ही कॉन्स्टंट किंमत जसच्या तसं इथे लिहिली आणि आयडियल अपॉन आर हे पण लिहिली जसच्या तसं. फक्त बदल सध्याला काय केला, साइन थीटाचा बदल साइन ऑफ पाय मायनस थीटा केला आपण आणि त्यातला जो बदल आहे हा बदल इथे लिहिलेला आहे. बघा लक्षात येते का. तर अशा टाईपचं आपल्याला हा इथे इक्वेशन असा मिळतो. द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, टोटल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट P इज इक्वल टू as like this. Here can be used this 2 आणि हे 4 कॅन्सल होऊन इथे 2 राहील. आणखीन एक इथे किंमत ठेवायची आहे ह्या ठिकाणी आर स्क्वेअर, आणि ती आर स्क्वेअर या बी नुसार ठेवूया. तर ते ठेवल्यानंतर इथे ठेवलं पहा ही किंमत, तर आपला इक्वेशन हा मिळाला. देन टेकिंग रिअरेंजिंग, आणखीन यातले कॉन्स्टंट काढून घेतलं. आर हा पण कॉन्स्टंट आहे इथे घेतला.
तर इक्वेशन रिअरेंजिंग काय मिळालं आपल्याला, अशा टाईपचा म्यू नॉट आय आर अपॉन 2 पाय इंटिग्रेशन ऑफ 0 टू इन्फिनिटी dl अपॉन ह्या टर्म, मग हे रूट आहे, रूट काढायचा असेल तर त्याचा पॉवर 1/2 हे होतो, आपल्याला माहिती आहे, हा बदल लक्षात घ्या. देन इट कॅन बी राईट ॲज, आता हा लक्षात घ्या बदल, हे दोन्ही मॅग्निट्यूड सारखे आहेत, इथे दोघांची मॅग्निट्यूड सारखे आहेत, पहिल्याचा पॉवर 1 आहे आणि ह्याचा 1/2 आहे. मग त्या दोघांना एकत्र करायचा असेल असं तर त्या पॉवरांची बेरीज होते, पहिल्याचा 1 दुसऱ्याचा 1/2. मग त्याचं रिअरेंजिंग करून आपल्याला 3/2 मिळतो. म्हणून या ठिकाणी काय केले पहा, त्याचं यांचा रिअरेंज करून, या कंसाचा रिअरेंज करून आपल्याला असा मिळतोय. देन बाय डायरेक्ट सॉल्विंग, आता ही सर्व पद्धत सोडवल्यानंतर आपल्याला एवढ्यांची किंमत ओनली हिअर गेट बाय सॉल्विंग डायरेक्टली काय मिळालं, 1/r². मग त्याच्या पुढे आपण हा r आणि हा स्क्वेअर मधला एक r कॅन्सल केला आणि आपल्याला काय मिळालेलं आहे, इक्वेशन b इज इक्वल टू म्यू नॉट आय अपॉन 2 पाय r असं मिळालेलं आहे. दिस मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉइंट P ॲट अ परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम r, इथे r आहे त्या वायरच्या परपेंडिक्युलर डिस्टन्स पासून हे आपल्याला असं काय मिळालेलं आहे, टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळालेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला हाफ अप्पर अँड हाफ लोअर काढायचं आहे. मग टोटल तर इथे मिळालेलं आहे, हाफ अप्पर हाफ लोअर काढण्यासाठी काय करावं लागेल, याची डिवायडेशन करावं लागेल, याच इक्वेशनची डिवायडेशन करावं लागेल, म्हणजे हे दोघांमध्ये वाटावं लागेल, हा इक्वेशन दोघात वाटावं लागेल. दोघात वाटावे म्हणजे काय करावे, तर या इक्वेशनला 2 भागायचं, या इक्वेशनला 2 भागायचं, म्हणजेच आपल्याला हा इक्वेशन मिळतो. या इक्वेशनने हा 2 भागलाय, तर भागल्यानंतर हा 2 आणि हा 2 या दोघांचं काय 4 पाय r होईल. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट अ पॉइंट, टोटल मॅग्नेटिक फील्ड हाफ वरचा आणि हाफ खालचा जर बघितला तर हा एक्सप्रेशन आपल्याला मिळतोय, आणि टोटल बघितला तर हा मिळतोय, दोघांची बेरीज करून. हेन्स वी डिटरमाइन द मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पॉइंट P इन केस हाफ अँड टोटल. अशा टाईपचा आपण करंट इन अ स्ट्रेट लाईन लॉंग वायर हे एक्सप्रेशन बघितलेलं आहे. नाव हिअर स्टॉपिंग, नेक्स्ट आर्टिकल नेक्स्ट period.